सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स तुम्ही सगळ्यांनी हार मानली तरी मी माझा सोडणार नाहीये प्रयत्न. मला असं वाटतं ना परी की तू परत एकदा विचार करावास. हा तुला नक्की 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 जमणार आहे का? नाही आता तुम्ही बघाच मी कसं कबड्डी खेळते ते. ये मंग्या काय फुकटची हार मारी लावली हा? इथे मी प्रॅक्टिस करतोय ना. कसली प्रॅक्टिस? हारण्याची? ए हारण्याची नाही तुला हरवण्याची. आम्हाला हरवणार बोलते. सम्राट आपण ना तुला एक ऑफर देतो. बघ कसं आहे आमच्या टीम मध्ये ना सर्वच बेस्ट प्लेअर फक्त एका गोष्टीची कमी ब्युटी. आमच्याकडचा एक प्लेअर घे आणि तुमच्याकडची ती ब्युटी आम्हाला दे. हे मंग्या का देतो का? मॅच खेळताना चेअर घालतं पाहिजे की ना साईडला. काय ग चेअर डान्स येतो तुला का फक्त तोंड चालवता येतं? चला सम्राट. काय मग या सर आम्ही इथे कबड्डी खेळत होतो ह्याने सगळी सुरुवात केली. हा सर. हो सर यांनी परिवार कमेंट केली म्हणून सम्राटने हात उचललाय. आणि सर मी काय पण खपून घेऊ शकतो पण पोरीवर कोणी कमेंट केली ना आपण अजिबात खपून घेणार नाही. आणि याला प्लीज समजून ठेव याला समजून ठेव. आणि परत केलं ना टाकत पडेन मी. शांत राहा. काय रे बंग्या तू प्लेअर आहे ना. मला लक्षात ठेव कुठला बी प्लेअर आधी एक चांगला माणूस असतो आणि हे करायला येतो का तू कॉलेजला. जरा माणसासारखा वागायला शिक. सर अहो ते गंमत करत होतो. गंमत अरे गंमतच करायची असेल ना तू स्वतःच्या घरी जाऊन ना आज सबक कळेल गंमत. पोरींची कशाला चेड काढतोय. ते सम्राट शांत हो बोललो ना. मंग्या तुझ्याला गंमत म्हणते ना माणूस म्हणून विकृती आहे ती विकृती समजले का. सॉरी सर चुकी झाली. येतो. ए भाईतडा येतो काय. मी येतो मी बोलले का तुला जा म्हणून. नाही ना मी या ग्राउंडला 20 राऊंड मारायचे. चल 20. सर आम्ही काहीच केलं नाहीये मग आम्हाला शिक्षा कसली? नाही नाही शिक्षा त्याने पण तुम्हाला संस्कार म्हणून म्हणजे पुढच्या वेळेला त्याने माती खायला घेतली की तुम्ही मित्र म्हणून त्याला अडवण तरी. चला पडायला सुरुवात करा. चला 20 राऊंड झाले पाहिजेत. निघा. काय बघतोयस काय. चल थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुम्ही वेळेवर आलात सर. नाहीतर मी त्याचं टाळकं फोडणारच होत. ओ कॅप्टन जरा थंड या आणि तुमची जी काय ताकद आहे ना ती खेळात वापरा. पण सर मी काय बोलतो हे बाई माणसाबद्दल असं बोलणं बरोबर आहे का? अक्कल विक्कल हाय की नाही त्याला? बरोबर आहे तुझं पण मारामारी केल्याने रक्त येते अक्कल नाही. तेव्हा डोकं जरा शांत ठेवा आणि फोकस खेळावर करा.
येस सर. Yes, sir. Come on, सम्राट. मागून जा. मागून चल चल मागून. येऊ दे येऊ दे. ये पुढे पुढे. टच करू दे. बरोबर बरोबर. अरे ए थांब 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 थांब, थांब, थांब. काय चाललं तुझं? असं ये ना पुढे इथे इकडे असं दोघं समोर उभे राहा ना ह्या बाजूला असा तुम्ही म्हणे या बाजूला असा. आणि दोघं समोर समोर उभे राहा. हा, चल व्यवस्थित चल ये. हा, चल, हा रेडी परत परत तू ये आता. हा, चल. ए मागून चला रेडी स्टार्ट. अशी हा यस थांब 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 थांब. ये हा ओके ओके, मी सांगतो काय. ये हा, घे राईट कॉर्नर घे राईट कॉर्नर घे. काय रे हे? काय रे? आईला लागला मुरगाळला वाटतं. काय झालं? काय रे काय झालं रे? अरे नाही मुरगाळला वर घे उचल. अरे सम्राट नको पहिलवान. नाही अरे काय नाही काय होणार नाही. आता स्प्रे मारलाय ना होईल बरं. सॉरी नीरू ते माझं जरा गडलंच की जजमेंट ते. अरे सम्राट इट्स ओके. तू मुद्दाम थोडी का केलंय? ठीक आहे. नाही ते बरोबर आहे. कसं आहे का एक वेळ कुठली फिल्म पडली तरी चालेल पण फिल्म मेकर पडला नाही पाहिजे. नीरव काय झालं तुला? अरे बापरे, चल आपण डॉक्टरकडे जाऊया. उठ पटकन चल. मनमा हो अगं एवढं काही झालेलं नाहीये. फक्त थोडा ट्विस्ट झालाय पास. तुला शांतपणे खेळता येत नाही का रे? आता शांतपणे खेळायचे का चेस आहे का? मैदानी खेळायला लागणार ना थोडस. नाही जर तुम्हाला सांगते या शहरातल्या पोरी अशाच असतात. म्हणजे एवढंसं काहीतरी घडतं आणि त्याचं इतकं टेन्शन घेतात. खूप नाजूक असतात. ही मनवा पण तशीच. परी अगं टेन्शन नाही, काळजी वाटते. नाही आता काळजी करण्यासारखं काय ते 2 दिवस मालिश केलं ना एकदम बरोबर. एक हॅलो काय पोरगी पडली? तुला काळजी घेता येत नाही तिची? काळजी करू नको. नाही तुला नाही थांब काय तू नीरव अरे मनवा तू उगाच काळजी करतेस. उगाच हे बरोबर आहे मनवाचा. बघ ना रुचिरा पण आपली अशीच काळजी घेते. समरू तुला ते माहितीये ना भाई फ्रँकीवाल्याकडे राडा आला होता एकदम. तेव्हा रुचिराने माझी अशीच मलमपट्टी केली होती. धावलू तुझी आणि तिची केस वेगळी आहे. किस केस ना बोलू मी केस तुझी आणि तिची केस वेगळी आहे. तुझं आणि रुचिराचं चालू आहे ना अफेअर. आता नीरू आणि मनवाचं कुठे चालू आहे अफेअर? बरोबर आहे. नीरवचं मनवा बरोबर कुठे चालू आहे अफेअर? नीरवचं तर तुझ्या बरोबर चालू आहे ना अफेअर. पोझिशन बघ पोझिशन नीरव बरोबर चालू आहे ना अफेअर. पोझिशन बघ पोझिशन नवरा बसलाय आणि बायको बाय चेपते. दादा म्हणजे ह्यांच्यात खरंच अफेअर नाहीये. पण हिने एंट्री तर डायरेक्ट तशीच घेतली. आपल्याला वाटतं याला कमी दिसतं पण याला तर गरजेपेक्षा जरा जास्तच दिसतं. जादू मला रुचिरा आणि माझं लग्न दिसतंय. जेवायला काय नाही तुझं आणि नीरवचं पण दिसत. हो सर. हो म्हणजे दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट्स मिळतील. तुम्ही जे ठरवाल ते आम्ही बरी काय
हो तेच आम्ही थांब 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 मी खेळ काय नको नाही 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 सर परी नाही मिळणार सर मी काय करते तुमचं प्रॉडक्ट सर हॅलो हॅलो हा सर मी आता तिकडे आहे तिकडे जरा गडबड आहे मी तुम्हाला उद्या फोन केला तर चालेल का थँक्यू थँक्यू काय 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 गडबड चालू आहे तुझी बघ ना बोललीस तरी चालेल आता बोल काय चालू आहे म्हणजे काय कबड्डीची प्रॅक्टिस करतेय कबड्डी प्रॅक्टिस डोंट यू गेट इट हो थँक्स फॉर टेलिंग पण इथे का करतेस म्हणजे दिवसभर तिकडे ग्राउंड वर करतेस त्याने काय मन भरत नाही का तुझं बघ तर असं रूम मध्ये कोणी कबड्डी खेळतं का तुम्हाला ना कळणारच नाही लूजर्स इट्स कॉल्ड डेडिकेशन ओके डेडिकेशन पण हे डेडिकेशन अचानक कुठून आलं तुमच्यात मॅडम अचानक नाही नाही समोरच्या पार्टीमध्ये हिरो आहे ना विनीत ओ त्याला दाखवण्यासाठी म्हणून फक्त प्लीज हे सगळं चूक आहे चूक विनीत वगैरे म्हणजे माझ्यासाठी संपलेली मॅच आहे ओव्हर हे सगळं तर मी तुला दाखवायला करते हिला पण असं काय दाखवून द्यायचंय तुला हिला तेच की नगाला नग नाहीये मी जर ठरवलं ना तर मी आयुष्यात काही करू शकते ओ लाईक यू मीन टू से आय एम द वन हू इन्स्पायर्ड यू काय सांगतेस परी आय लव्ह यू सो मच यार थँक्यू खरंच थँक्यू रेणुका माझा हात पकड हा वर ने मागे रेणुका असं मागे नाही ग काय चाललंय सायली बंद कर आय एम सो प्राऊड ऑफ यू कर कर तुला हवी तेवढी मस्करी करून घे पण मी ना तुला सांगून ठेवते सम्राट पाटील जी काय कबड्डीची मॅच जिंकणार आहे ना ती माझ्यामुळे जिंकणार आहे माझ्यामुळे म्हणजे तुझ्या जागी खेळायला तुझा दादा येतोय की लातूरची अख्खी टीमच पाठवतोय दादाही मला हेच म्हणाला होता फोनवर का टीम पाठवू का बोलले ना मला माहितीये मला पण मी त्याला म्हणाले नाही ही निवडणूक मी स्वबळावर लढणार आहे वा 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 तुम्ही फक्त लाईनच्या पलीकडे उभं राहायचं आणि मला सपोर्ट करायचं आणि चीअर करायचं बोला पी बोला ए बोला आर बोला आय म्हणजे दादाला कळलंय तू कबड्डी खेळती असते अरे बाप रे रेणुका झालं म्हणजे कॉलेजच्या कॅम्पस मध्ये अजून एकदा ट्रक लागणार कन्फर्म अरे सवाल अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण परिदेशमुख शिवाय आहेच कोण कबड्डी 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 हे बघ एवढं काही अवघड नसतं हे बघ अशी एनर्जी असली पाहिजे आपल्या क्राऊडवरती, अशी energy. भाई लोक आपण अशी एक न्यूज आणली आहे ना की तुम्ही एनर्जी तर डबल होईलच पण हे जे काय करताय ना ते सगळं विसरा ते दे आधी झालं का तुझं नाच गाणं आता सांगणार का आता न्यूज काय ते तो आज के विशेष समाचार पररास सर हमें पार्टी दे रहे हैं पार्टी कसली पार्टी भाई पररास सरांनी 31st ची पार्टी आणि एकांकिका जिंकल्याची पार्टी हे एकत्र जुळवून आणलेले आहे 1 3 2 शांत 31st ची पार्टी सेट सेट बीट काही नाहीये हा, आपण कुठलीही पार्टी करत नाही आता कबड्डी एक कबड्डी कबड्डी दोन्ही दादा दादा नाही का कबड्डी तू दादा वर याला पाहिलं ना तर दादा बॅनर काढेल नॅशनल लेवलचा आपल्या कबड्डीवर नॉर्मल ना हे कोट असतं ना सरप्राईज अरे खरंच सरप्राईज की दादा तुम्ही ते कसं काय अगं मग लातूर जिल्ह्यातली महिला कबड्डीपट्टू तयार होते मग तिचा दादा तिच्या सोबत नका का कबड्डी पट्टू मग अगं कबड्डी खेळतेस ना तू लईच भारी झालंय हे कुठे चालू आहे तुमची प्रॅक्टिस आणि हाय कुठे तुमची टीम हा मग कॅप्टन मुलींच्या टीमचा कॅप्टन हा
काय चालवलंयस तू हे परी? मुलांसोबत कबड्डी खेळायला आलीस का तू इथे? काय बोलतेस तू तोंडाला येते? काय 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 शांत हो. तुला माहिती का काय झालं? काय झालंय? प्रिन्सिपल सरांनी स्वतः माझी निवड केली आहे. त्यांनी माझ्यातलं बॉन्ड टॅलेंट ओळखलं आणि ते म्हणाले जा खेळ तू त्यांच्यासोबत. काय प्रिन्सिपल असं बोलले? हो. तुला विश्वास नाहीये का? चल चल आपण आत्ता जाऊन प्रिन्सिपलला भेटून येऊ आणि त्यांना तू विचार मग सगळं. चल. नको नको नको. अगं त्या प्रिन्सिपल सरांची स्वतःहून बोलणं म्हणजे डोक्याची किल्लारी करून घेण्यासारखं आहे. खेळ तू कबड्डी. थँक्यू थँक्यू. पण माझी एक अट आहे. बरं दादा, तुमच्या सगळ्या अटी मान्यता मला. दादा आता तुमची बहीण म्हणजे आमची बहीण ना. नाव यू द गॉट टू द पॉइंट. ही आपली बहीण आहे. कबड्डी खेळणार ती, पण कबड्डी खेळताना तिला टच नाही झाला पाहिजे. ते कसं शक्य? आता टच केल्याशिवाय ती कसा काय काढणार आहे पॉइंट? ते तुमचं तुम्ही बघून घ्या, पण तिला टच नाही झालं पाहिजे. एक मिनिट. याच्या तर आता हा इथे काय करतोय? हा हा नाही ना तुमच्या टीम मध्ये? हा कबड्डी कसं दादा? अरे हा तर त्या अपोजिट टीमच्या राखीव गटातला पण नाहीये. कॅप्टन साहेब, तुमच्या आधी टी शर्ट आणि नी कॅप आणलेत. या आणले होते बहिणीसाठी, पण आता आमची बहीण आपली बहीण तुमच्या टीम मध्ये खेळते ना, मग तुमच्यासाठी टी शर्ट आणि नी कॅप. कशासाठी म्हणजे? अरे आपली बहीण कबड्डी खेळते म्हटल्यावर टीम कशी जबरदस्त दिसायला नको? ए बबन्या, टी शर्ट काढ की. बरी नशीब तुझ्या दादाने फक्त टी शर्टच आणले, नाहीतर कर्णातच घेऊन यायचा तो कवच कुंडल. मंग्या, लास्ट टाइम 31 ला गेलेलो तसं याही वेळी जाऊया ना बीचवर. हे नाही नाही नाही, बीचवर नाही, तिकडे फार क्राऊड असतो. अरे क्राऊड असतो म्हणूनच ना, नाहीतर तू काय 31 ला विपश्यनाला जाऊन बसतोस काय? अरे काय 31 लावले रे? मॅच कधी पण डिक्लेअर होईल. अरे नाही ते बरोबर आहे, पण मॅच तर काय आपण अशी जिंकू रे. ए भाई, गेम आहे, गेम कधी पण फिरेल, समजलं ना? ते पार्टीचं प्लॅनिंग आहे ना, ते नंतर करा. गेम कसा खेळायचा ना त्याचं प्लॅनिंग करा. अरे मंग्या, टेन्शन नको घेऊ रे. त्यांना आपण असे हरवू ना की पुन्हा कबड्डीतला क पण नाही काढला पाहिजे. लिहून घे. कबड्डीतला क? अरे मंग्यातलं म पण काढायला देणार नाही. चकदेमध्ये अर्जेंटिनाने कशी ठासली तशी ठासायची. ए मंग्या, गेम मध्ये मारामारी नको. मारायचं नाही, वडायचं. मच्छर प्लॅनिंग. आत आला ना, मच्छर चिमटीत पकडायची आणि चिरडून बाहेर फेकून द्यायची. जास्त एंटरटेन करायचं ना, आपल्या धसक्याने धरले पाहिजे. कळला काय? कळलं ना? हा, आले की फोडायचा. शाबाश. आला कोण? काय काय म्हणजे? आम्ही आमची प्रॅक्टिस सुरू करायला आलोय. अजून आमची संपायची बाकी आहे, तुम्ही नंतर या. हे एक मिनिट, तुम्हाला सकाळी प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं ना सरांनी? आम्ही सकाळी आलोय. हो ना, मग घरी जा आता. दिवसभर प्रॅक्टिस करून काय तुझी हाईट वाढणार नाही. काय बोलला? हा? काय बोलला? आपण आलो ना अवकातवर. ए भीक मागतो चौकात आणि आपल्याला दाखवतो अवकात. जास्त बनबन करायची नाही. मंग्या, सुरुवात तूच केलीस. ए चल निघ. ए तू गप गुमान केली ना. अरे वा, व्हेरी गुड. दोन्ही टीम आमने सामने आताच. सर, ही मुलं आम्हाला ग्राउंड देत नाहीत सर. हे पहा, तक्रार करायची नाही. मला गेम बघायचा आहे, गेम दाखवा. सर,
आता पण दाखवायला रेडी आहे. कसं आहे बाळा, एक तर आता मला वेळ नाहीये कारण मी घाईत आहे. पुढचे 3 दिवस वाईट आहे. वाईट आहेत म्हणजे सर ये बाळा ये इकडे. कसं आहे बाळ, आता नवीन वर्ष येते तेव्हा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगातली सगळी माणसं आपण माणसं आहोत हे विसरून रानटी प्राणी सुद्धा नाचणार नाहीत. अशा आचकट विचकटपणे रस्त्यावरती, पब मध्ये, हॉटेलमध्ये ढॅ ढॅ म्युझिक लावून नाचणार. त्याला काय आपण माणसात आणू शकत नाही. त्याच्यापेक्षा मी जंगलामध्ये जाऊन प्राण्यांमध्ये राहणार आहे. नाईस आयडिया सर. माझं कौतुक नको करू. प्रॅक्टिस करा. मी आल्यानंतर तुमच्यामध्ये आपण मॅच लावून घेऊ. म्हणजे कसं आहे, माझ्या नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यातल्या एकाला हरताला बघून होईल. हा आमचा आहे. हा इथे काय करतोय? एनिवे पाहू तुमच्यात कोण हरतंय. ऑल दी बेस्ट गाईज. थँक्यू सर. थँक्यू. अख्खं जंगल फिरवून आणलं पार. चल जाऊ दे. भांडणी करत जाऊ. हरताना बघायचं आहे म्हणजे त्यांना पण माझ्यासारखं अर्धच दिसतं का? हो, फक्त फरक एवढाच आहे की तुझ्या दृष्टीत दोष आहे आणि त्यांच्या अख्ख्या दृष्टिकोनात. ए भाई, तुमचं काय माहित नाही पण आपलं तर लक्ष अर्जुनासारखं फक्त एकाच गोष्टीकडे आहे. गट गट. परिराज सरांची 31st ची पार्टी. पार्टी जाऊ. आपलं काय ठरलं होतं? काय मंग्या, मी काय म्हणतो, बोल. आता मॅच पुढे गेलीच आहे तर मग पार्टी करायला काय हरकत आहे? चालेल. पार्टी हा ठीक आहे करूया. आपण धावलो. आता सरांनी आल्या आल्या घेतली आपली तर मॅच. अरे बाबा, तू कशाला निगेटिव्ह विचार करतो? सर जंगलातनं परत येणारच नाही असा पॉझिटिव्ह विचार कर ना. बाई, आणि तसही आपण कुठे पब मध्ये नाचायला जातोय? परिराज सरांची 31st ची पार्टी आहे नुसती. मी काय म्हणतो समरू, काय काय बघ ना, न्यू इयर आहे ना, थोडा पार्टी तो बनताय ना यार. हो म्हण ना, जाऊ दे चल समरू. जेवायला पण खूप असेल तिकडे. हा खूप खूप. बरोबर ठीक आहे ठीक आहे. सरांना सांग आपण येतोय म्हणून. येतोय नाही, जातोय कळवा. बघा मी तुम्हाला कुठे पाठवतो.